नमस्कार मंडळी, आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहेत। नवरात्र म्हणलं की 9 दिवसाचे उपवास आलेत। मग काहीतरी रोज रोज वेगळं म्हणून आजची सर्वात पहिली रेसिपी गोड आहे। ही आहे मस्त अशी साबुदाण्याची खीर। हो मंडळी, साबुदाण्याची खीर खूप अप्रतिम लागते आणि खीर खाल्ल्याने आपले पोटही भरून राहते आणि पोट गच्च होत नाही। खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट ही रेसिपी मी दाखवलेली आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक मी पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। काही ड्रायफ्रुट्स घातले आहेत। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। किमान इथे 2 चमचे तरी ड्रायफ्रुट्स कट करून घातलेले आहेत। ड्रायफ्रूट एखाद मिनिटभर परतून घ्यायचे आहे। नंतर आपण त्यामध्ये इथे मी 2 वाटी दूध घातलेलं आहे। दूध ऑलरेडी गरम होतं ते घातलेलं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे साखर घातलेली आहे। साखर घालून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे मी वेलचीची सालं घातलेली आहेत आणि वेलची कुटून सुद्धा घातलेली आहे। तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सालं घालू नका, पण खूप छान असे मस्त लागतात त्यामध्ये ती सालं शिजल्यानंतर। उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की यामध्ये मी पाऊण वाटी भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे, म्हणजे साबूचे तांदूळ घातलेले आहेत। तुम्ही जर भिजवले नसतील तर दुधाचे प्रमाण वाढवून आपण तो साबुदाणा अजिबात न भिजवता सुद्धा ही खीर करू शकतो। छान अशी एक उकळी आल्यानंतर मंद आचेवर ही खीर 8 ते 10 मिनिटं उकळू द्यायची आहे। हे पहा, आणि जास्त घट्टही नाही करायची। नंतर ही शिजल्यानंतर हे अशा प्रकारचे साबूचे तांदूळ शिजतात, तर शिजल्यानंतर ही थंड झाल्यावर घट्ट होते। तर मंडळी, फक्त 10 मिनिटात तयार झाली आहे मस्त अशी आपली साबुदाण्याची खीर। तर आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी। तर ह्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा।